पुंडलीकवरते हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। जय जय आचार्या समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया। जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया। नाना लोक हेलावया समुद्रातू, आई के गा आर्त बंधू। निरंतर कारुण्य सिंधू, विशद विद्यावधू वल्लभाजी। तू जया प्रति लपसी, तया विश्व हे दाविसी। प्रकट तै करिसी आघवेची तू, की पुढिलाची दृष्टी चोरीजे। हा दृष्टीबंधू निभजे, परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे। जी तूची तू सर्वा यया, मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया। आपे आप लाघविया नमो तुझ, जाणो जगी आप बोले। ते तुझिया बोला सुरस झाले, तुझे क्षमत्वाले पृथ्वी येसी। रविचंद्रादि शुक्ती उदय करीती त्रिजगती। ते तुझिया दीप्ती तेज तेजा। जे चळवळी जे अनिळे, ते दैविके निजे निज बळे। नभ तुझ माझी खेळे लपी थपी, किंबहुना माया असोस। ज्ञान जी तुझे निडोळस, असो वानणे सायास श्रुती सिंहे। वेद वानुनी तवची चांग, जव न दिसे तुझे आंग। मग आम्हा तया मूग एके पांती, जी एकारणावाचे ठाई। पाहता थेंबाचा पाडू नाही, मा महानदी काही जाणीजती। का उदयलिया भास्वतू, चंद्र जैसा खद्यो तू। आम्हा श्रुती तुझ आतू, तो पाडू असे। आणि तुझया थावो मोडे, जेथ परेशी वैखरी बुडे। तो तू मा कोणे तोंडे वानावासी। या लागी आता स्तुती सांडून निवांता, चरणी ठेवीचे माथा हेची भले। 14व्या अध्यायातल्या गुरुनमनाच्या ओव्या आपल्या इथपर्यंत झालेल्या होत्या. काय की मध्ये एक 8-15 दिवस असे निघून गेले. जोपर्यंत 8 दिवस निघून जातात तोपर्यंत मला काही वाटत नाही. या रविवारचं त्या रविवारी, पण एक रविवार जर आपला चुकला तर 15 दिवस जातात, आणि 2 रविवार चुकले तर तसे 3 आठवडे जातात. मग मला वाचताना उगीच, म्हणजे तुमच्याकडून काही नाही, पण मला असं वाचताना वाटतं की हे सगळं मी सांगितलेलं तुम्हाला नीट आठवतंय ना, असं वाटत राहतं. 3ऱ्या रविवारी पनवेलला मी गेलेलो होतो, आणि मागच्या रविवारी 26 जानेवारीमुळं आपला स्वच्छतेचा कार्यक्रम जो होता अध्यात्म मंगलधाम मध्ये, त्यामुळं आपलं ध्यान झालं पण प्रवचन झालं नाही. एकूण 2 रविवार गेले. ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु स्तुती करतायत, सद्गुरु स्तवन करतायत. आपण कीर्तन भक्तीच्या अंगाने ते पाहतो आहोत. कीर्तन भक्तीमध्ये आपण ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं भगवंतांचं रूप वर्णन पाहिलं, गुणवर्णन पाहिलं, चरित्र वर्णन पाहिलं, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जी सद्गुरु स्तुती केलेली आहे, सद्गुरु स्तवन केलेलं आहे, ते आपण आता पाहतो आहोत. हे सर्व कीर्तनच समजायचं. त्याच्याऐवजी ज्या कीर्तनाची आपल्याला सवय आहे ते कीर्तन वेगळं आहे.
ज्ञानेश्वर महाराज जे कीर्तन करत आहेत ते कीर्तन आता आपण पाहतो आहोत. आपल्या ऑफिस मधले आपले जे वरिष्ठ आहेत त्यांचे नसलेले असलेले गुण, त्यांची स्तुती आपल्याला करावी लागते. घरातलं नको बोलायला. पण आपल्याला कीर्तनाची जी सवय आहे ती सवय फक्त इकडं वळवायची आहे, एवढंच आहे. हे जे कीर्तन आहे हे कीर्तन मुख्यतः श्रवणापासून जी ध्येय निश्चिती झालेली असेल, श्रवणापासून मार्गाची जी कल्पना आलेली असेल, त्यामुळे जो ध्यास निर्माण झालेला असेल त्याचा सहज परिपाक असावा. सहज परिपाक आहे. मुद्दाम होऊन केलेलं कीर्तन निराळं. पण इथं जे कीर्तन म्हणून अपेक्षित आहे ती सहज गोष्ट आहे. तुझे श्रीमुख सुंदर, कुसुम शुभ कांती नाग, कासे पितांबर मनोहर, पाहुनी भूल पडली, हे सहज उद्गार असले पाहिजेत. शब्द शोधण्याचा प्रकार नाहीये, तर ही एक उत्स्फूर्त गोष्ट आहे. अशी उत्स्फूर्त गोष्ट पद्यामध्ये असेल अथवा गद्यामध्ये असेल. आपण इथं गुरुपौर्णिमेच्या वेळेला आणि 1 ऑक्टोबर स्वामीजींची जयंती जवळ आल्यानंतर जी गुरुस्तवन करतो तर ती कीर्तन भक्तीच आहे. ही गोष्ट सहज आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना आचार्य म्हणतात. ते म्हणतात की तुमचा जय जयकार असो. समस्त देवांमध्ये आपण वरिष्ठ आहात. गुरु हा संत कोळीचा राजा. जे ज्ञान आहे ते ज्ञान तुमच्यामुळं, हे सद्गुरुनाथा तुमच्यामुळं आम्हाला दृग्गोचर होतं. ज्ञान ही प्रतीती आहे. ज्ञान हा अनुभव आहे. ज्ञान हे शब्द नाहीयेत. शब्द आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे, अंतर आहे. शब्दाचा कितीही अभ्यास झाला तरी देखील ज्ञान प्राप्त होईल असं नाही. ज्ञान जर प्राप्त झालं तर ते ज्ञान अंगोपांगांवर दिसायला सुरुवात होते. आणि जर शब्द प्राप्त झाले तर तोंडावाटे बोलायला सुरुवात होते जास्त. जर ज्ञान प्राप्त झालं तर काय घडतं? ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत. तसं काही घडतं. ब्रह्मींचे विसवणेवरी उन्मेष लाहे जई उदरी, तै वाचे ते या करी सुधा सिंधू. बोलणं गोड गोड असं होतं, ऐकत राहावं असं बोलणं होतं. नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखीजे जेणे दैवे. मी मध्यंतरी पावसला गेलो होतो. एका सद्भक्तांच्या घरी गेलो होतो. तर ते स्वामीजींचं बोलणं सांगत होते. ते म्हणाले की मी खोलीमध्ये गेलो तर स्वामीजी म्हणाले या. म्हणजे स्वामीजींचा जो शब्द आहे तर तो शब्द आपण जसा उच्चारतोय तसा देखील नव्हता.
तर ते म्हणाले की स्वामीजी म्हणाले की या बसा. कुठून आलात? इतके हळू स्वामीजी बोलत होते, पण ते असं म्हणाले की त्यांचा तो आवाज आपल्याला असा आत कुठेतरी गुदगुल्या करतो आहे असं वाटत होतं. आत कुठेतरी आपण सुखावतो आहोत असं वाटत होतं. हृदयींच्या जीवी गुतकुलिया होत आहाती असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वरी नित्यपाठ दिला आणि स्वामीजी म्हणाले रोज वाचत चला असं म्हणाले. आणि ते देखील मी आता बोलतो आहे तसाच आवाजात फरक करून सांगत होते. आणि ते सांगणं देखील इतकं गोड वाटत होतं. वाचा जी गोड होते त्याचं कारण आत गोडीचा अनुभव घेतलेला असतो, म्हणून वाचा गोड होते. आणि वेदांना म्हणजे वर्णन करणाऱ्या शब्दांना, लिहून ठेवलेल्या शब्दांना अशी गोडी येणं शक्य नाही. त्यामुळं वेद ज्ञानाचं वर्णन करतात, पण ज्ञानाच्या अलीकडे राहतात असं समजलं जातं. वेद तर ज्ञानाच्या विषयी नेती नेती असं म्हणतात. वेद वानोनी तवची चांग, जव न दिसे तुझे आंग. खूप वर्णन करतात. वेद आपल्या परीने पराकाष्ठा करतात आणि ते जाणूनच बोलतात. वेद न जाणता बोलत नाहीत, पण वेद जरी जाणून बोलले तरी तुझं अंग दिसत नाही. त्या बोलण्यातून ऐकणाऱ्याला तुझी प्रचिती येत नाही. जी गोष्ट अनुभवाची आहे ती गोष्ट बोलता येत नाही आणि बोलून पुरेपूर समजत नाही. परदेशामध्ये असलेला मुलगा 2-3 वर्षांनी परत आला. आईला किती आनंद झाला हे आई बोलू शकत नाही, बोलून सांगू शकत नाही, शब्दामध्ये येऊ शकत नाही. आई त्याच्याशीही बोलू शकणार नाही. त्याला जवळ घेईल, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवेल, पण बोलता येणार नाही. वेदांनी जरी कितीही वर्णन केलं आणि हे पाहून याचं वर्णन करणाऱ्याला तर काहीच सांगता येणार नाही. वेद वानुनी तवची चांग, जव न दिसे तुझे आंग. मग आम्हा तया मूग येके पांती. असं जेव्हा होतं तेव्हा परमात्म्याचं, परमेश्वराचं वर्णन करण्यासाठी समर्थ असणारे जे वेद, तर ते वेद आणि आम्ही एकच होऊन जातो. कारण इथं मी प्रयत्न करतोय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. स्तवन करण्याचा जो मी प्रयत्न करतोय तो मी आणि वेद एकाच भूमिकेमध्ये येतात. प्रळयाच्या काळी वेगळा थेंब असा शिल्लक राहत नाही. सर्व ठिकाणी पाणीच पाणी होऊन जातं. मग थेंब आणि महानदी या दोन्ही बोलण्यातला अर्थ नाहीसा होतो. तसं आमचं बोलणं आणि वेद हे दोन्ही निरर्थक होऊन जातात. का उदयलिया भास्वतू चंद्र जैसा खत्योतू, आम्हा श्रुती तुझा आतू तो पाडू असे. एकदा सूर्य उगवल्यानंतर चंद्र काय आणि काजवा काय दोन्ही नाहीसे होऊन जातात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्हा श्रुती तुझं आतू तो पाडू असे. तुझं वर्णन करायचं जर झालं तर श्रुतीची आणि आमची एक परिस्थिती होऊन जाते. जे ज्ञानेश्वर महाराज आपल्या स्वतःच्या बोलण्याची तुलना श्रुतींशी करतायत. आणि दुजया थावो मोडे जेथ परेशी वैखरी बुडे, तो तू मा कोणे तोंडे वानावासी. दुसरा कोणी शिल्लकच राहत नाही.
मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो हाव दिसशी ते तुली माव भजो काही. स्तोत्रांनी वर्णन करता येत नाही, कारण वर्णन करण्यासाठी म्हणून वाचेला काही विषय असायला लागतो, वाचा वेगळी असायला लागते. अशी गोष्टच इथं संपून जाते. असा तू तुझं वर्णन कोणत्या तोंडाने करणार या लागी आता स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवीजे माथा हेची भले. म्हणून स्तुती बाजूला सारून तुमच्या चरणी माथा ठेवावा हेच भलं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी तू जैसा आहासी तैसिया नमो जी श्री गुरुराया. मज ग्रंथोद्यमू फळावया व्यवहारा होई. त्यामुळे तुम्ही कसे आहात याबाबत बोलता येत नाही. तुम्ही जसे आहात तसे असा. तुम्ही जसे आहात तसा तुम्हाला नमस्कार असो. माझा ग्रंथ सांगण्याचा उद्यम सिद्धीला जाण्यासाठी म्हणून तुम्ही व्यवहारा व्हावं, म्हणजे धनी व्हावं, सावकार व्हावं. एखादी गोष्ट, एखादं कार्य, एखादा उद्योग सिद्धीला जाण्यासाठी म्हणून बाकी सर्व गोष्टी जरी असल्या तरी भांडवल ही गोष्ट नसण्याची शक्यता. ती कोणाकडून तरी उभी करावी लागते, घ्यावी लागते. उद्योग उभारायचा असेल तर लोकांमधून तरी पैसे उभे करायला लागतील, उसने तरी घ्यायला लागतील, सावकाराकडून घ्यायला लागतील किंवा बँकेमधून घ्यायला लागतील, बँकेकडून घ्यायला लागतील. मी व्यवहार करतो आहे, मी उद्यम करतो आहे. कोणता उद्यम करतो आहे तर ग्रंथ सांगण्याचा उद्यम करतो आहे. मज ग्रंथोद्यमू फळावया हा उद्यम सिद्धीला जाण्यासाठी म्हणून मला देखील भांडवलाची आवश्यकता आहे, सावकाराची आवश्यकता आहे, एका धनिकाची आवश्यकता आहे. ते आपण होत राहा. मज ग्रंथोद्यमू फळावया व्यवहारा होई. आता कृपा भांडवल सोडी. आता कृपा रूपी भांडवल माझ्याकरता तुम्ही मोकळं करून टाका, सोडा. आत्ताच्या भाषेत त्याचा फ्लो सुरू होऊन देत, भांडवलाचा फ्लो होऊन देत सुरू. आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी. करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते. तुमच्या कृपारूपी भांडवलाचा तुमच्या कृपारूपी शब्द भांडवलाचा आता मला उपयोग होऊन देत. तुमचं जे कृपारूपी शब्द भांडार आहे ते कृपारूपी शब्द भांडार आतल्या ज्ञानाच्या जाणीवे सकट तुम्ही मला द्या. नुसते शब्द माझ्याकडे येतील तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. पण जे शब्द भांडार कृपेसहित तुम्ही द्याल त्याच्या माग ते शब्द नेमके कशा करता वापरायचे ती देखील अनुभूती तुम्ही मला द्या. ती देखील माझ्या परीने माझ्या करता कृपाच असेल. भरी मती माझी पोतडी. करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते. मला ज्ञान सांगायचं आहे,
ते ज्ञान काव्यामध्ये सांगायचं आहे. ज्ञानपद्य अशी जोडी मला जोडगोळी वापरायची आहे. ज्ञान तर सांगायचं आहे, पण ते ज्ञान जास्त मोहक, जास्त गोंडस, अपील होईल असं, हृदयामध्ये जाऊन ठसेल असं सांगायचं आहे. तर त्यासाठी काव्याची गरज आहे. कधी ज्ञानपद्य जोडी थोरा माते, आणि ही ज्ञान आणि पद्य याची जोड गोळी देऊन तुम्ही मला समृद्ध करा. मग मी संसरेन तेणे. मग असं जेव्हा होईल तेव्हा ग्रंथोद्यम, ग्रंथरूपी उद्यम जो मी करू घातलेला आहे त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल. मग मी संसरेन तेणे करीन संतांसी कर्णभूषणे. मग मला काही कमी पडणार नाही. मला जे हवं ते मी करू शकेन. तुम्ही दिलेल्या ज्ञान पद्य जोडीनी मी असं काही बोलेन की संतांना असं वाटावं की हीच कर्णभूषण, आभूषण म्हणून आपण धारण करावीत आपल्या कानामध्ये. लेववीन सुलक्षणे विवेकाची. आणि संतांना विवेकाची सुलक्षण मी लेववीन. हीच कोणी वस्त्र, आभूषण विवेकरूपी. आणि मी ती कोणाला लेववीन तर संतांना लेववीन. सामान्य लोकांची तर गोष्ट सोडाच, पण संतांना देखील हे ज्ञानपद्य माझं ऐकून असं वाटत राहील की आपल्याला शिकायचं आहे तर इथून शिकायचं आहे. ज्ञानेश्वरी हा सामान्य लोकांपासून ते प्राप्त पुरुषांपर्यंत सर्वांकरता वंद्य असा ग्रंथ आहे. इथं सामान्य मुमुक्षुला, बद्धाला जसा मार्ग दिसतो तसा ज्ञानी पुरुषांना देखील मार्ग दिसतो. हे सर्व तुमच्या कृपेमुळे मी करीन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जी गीतार्थ निधान काढू माझे मन, सुई स्नेहांजन आपुले तू. स्नेहरूपी अंजन माझ्या दृष्टीमध्ये तुम्ही घाला. हे अंजन माझ्या दृष्टीमध्ये घातल्यानंतर जसं अंजन डोळ्यामध्ये घातल्यावर निधान म्हणजे भूमीच्या अंतर्गत असलेला ठेवा स्पष्टपणे ज्याला अंजन घातलं त्याला दिसतो, तो ठेवा धनाचा म्हणून सांगितला जातो. अंजन ही एक कवी कल्पना आहे. ती कवी कल्पना अशी आहे की एक प्रकारचं काजळ, पण काजळ नव्हे. हे अंजन जर डोळ्यात घातलं तर त्याची दृष्टी इतकी बदलून जाते की भूमीच्या अंतर्गत असलेलं जे धन आहे, दडवलेलं जे धन आहे, ते धन त्याला दृग्गोचर होतं आणि मिळून जातं. पूर्वीपासून मनुष्य मात्राला असलेली धनासंबंधीची ओढ अशा प्रकारच्या कवी कल्पना देखील निर्माण करती झाली की जे दिसत नाही तर ते दिसावं म्हणून अंजन ही एक कवी कल्पना काढली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला देखील त्या अंजनाची गरज आहे. ते अंजन तुम्ही स्नेहासकट घाला. जसं आई आपल्या मुलाला काजळ घालते आणि मूल हातपाय झाडत असतं आणि कसा तरी गाल दाबून ती बोट असं फिरवते की पाहणाऱ्याला असं वाटतं की काय डोळ्याला कुठं लागेल की काय, जोरात बोट फिरवून टाकते. तसं देखील नाही. जे माऊली इतक्या प्रेमाने करते, त्या मुलाकरताच करते, तरी देखील पाहणाऱ्याला असं वाटतं की काय करते. तसं देखील नको.
तुम्ही स्नेहरूपी अंजन घाला आणि त्या स्नेहरूपी अंजनामुळं अत्यंत प्रेमाने घाला, मी प्रेमाने घालून घेईन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जी गीतार्थ निधान काढू माझे मन, सुई म्हणजे घाली स्नेहांजन आपुले तू. ते एकदा स्नेहांजन तुम्ही घातलं की मग या गीतेच्या अंतर्गत जे धन आहे ते धन मी बाहेर काढू शकेन. भगवद्गीता अनेक प्रकारच्या गुप्त अशा धनानी परिपूर्ण आहे. तिचे जे शब्द आहेत त्या शब्दाच्या अंतर्गत खूप मोठा आशय आहे. तो आशय जर मला बाहेर काढायचा असेल तर केवळ ज्ञानपद्य जोडी एवढी मला पुरेशी नाही, तर आपला स्नेह देखील हवा. या स्नेहामुळे मला एक विशिष्ट दृष्टी प्राप्त होईल. ते स्नेह हेच माझं अंजन असेल. त्या स्नेहरूपी अंजनानी मी गीतार्थ निधान बाहेर काढेन. हे वाक सृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदय जो जी निर्मळे कारुण्य बिंबे. ज्ञानेश्वर महाराजांचा आवाकात जबरदस्त आहे. ते म्हणतात की मला ही भगवद्गीता सांगण्यासाठी म्हणून अनेक प्रकारचे शब्द लागतील. हे शब्द एका वेळेला माझ्या डोळ्यासमोर उभे राहावेत. हे वाक सृष्टी, सर्व वाक सृष्टी, सर्व प्रकारचे शब्द, हे वाक सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे. कोणता शब्द वापरायचा याची मला अडचण पडता कामा नये. सर्व वाक सृष्टी हात जोडून माझ्या समोर उभी राहील असं काही आपण करा. तैसा उदय जो जी निर्मळे कारुण्य बिंबे. माझ्या बुद्धीच्या डोळ्यांना जर दिसायला हवं असेल तर जरी डोळे पाहायला समर्थ असतील तरी देखील केवळ तेवढी एक गोष्ट नको असते, तेवढी एक गोष्ट पुरेशी नसते. जसे डोळे पाहायला समर्थ असावे तसं जी गोष्ट पाहायची त्याच्यावर प्रकाशही पडायला पाहिजे. जर त्याच्यावर प्रकाश पडला नसेल तर मी पाहणार तरी काय. त्यामुळं बुद्धीचे डोळे मला तुम्ही द्याल की ज्या डोळ्यांनी मी ही सर्व वाक सृष्टी, हवा तो शब्द मी ओढून घेऊ शकेन, मला दिसेल आणि मी तो वापरेन. पण ते शब्द प्रकाशित तर झाले पाहिजेत. तैसा उदय जो जी निर्मळे कारुण्य बिंबे. आपल्या कारुण्य रूपी बिंबानी आपण त्या वाक सृष्टीवर प्रकाश टाकून देखील असा, तेव्हा मी त्याच्यातले शब्द निवडू शकेन. आपल्याच प्रकाशामध्ये मी हे शब्द शोधेन आणि वापरेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे वाक सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदय जो जी निर्मळे कारुण्य बिंबे. माझी प्रज्ञावेली वेल्हाळ काव्ये होय सदा सफळ, तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी. माझी प्रज्ञारूप, प्रज्ञा याचा अर्थ शुद्ध बुद्धी, स्थिर बुद्धी, जी बुद्धी अकंप आहे अशी बुद्धी, कामनेने थरथरणारी, मोहानी थरथरणारी, लोभानी थरथरणारी, मत्सराने तिरकी झालेली अशी बुद्धी वेगळी. जी बुद्धी सर्व विकारांपासून अलिप्त झालेली आहे, बाजूला झालेली आहे, जी बुद्धी दृश्यते तू अग्र या बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शीभी अग्र झालेली आहे.
आणि सूक्ष्माती सूक्ष्म असा परमात्मा आकळून घेण्यासाठी समर्थ झालेली आहे, अशा बुद्धीला प्रज्ञा असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ, काव्ये होय सफळ, तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी. आपल्या ठिकाणी जे अंगीभूत गुण आहेत त्याची ज्ञानेश्वर महाराजांना कल्पना आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं जे मागणं आहे त्याच्यामध्ये आपल्यापाशी जे आहे त्याच्या संबंधी आत्मविश्वास देखील आहे. आपल्या ठिकाणी प्रज्ञा आहे याची त्यांना जाणीव आहे, गुरुकृपेनीच. पण आपली बुद्धी नसून आता प्रज्ञा झालेली आहे, स्थिरता तिला आलेली आहे हे त्यांना माहिती आहे. माझी प्रज्ञा रूपी वेली वेल्हाळ सुंदर हो, आणि तिला काव्य रूपी फळ देखील उदंड येवत. काव्ये होय सफळ, त्या वेलीला फळ देखील यावीत, काव्य रूपी फळ यावीत. असं होण्यासाठी तो वसंतू, पण हे सर्व वसंत ऋतूमध्ये होणार, त्यामुळं आपण माझ्याकरता वसंत होऊन राहा. तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी. प्रमेय महापुरे ये मती गंगा, ये थोरे तैसा वरिषे उदारे तिठी वेणी. प्रमेय म्हणजे सिद्धांत. कोणते सिद्धांत? तत्त्वम असि हा सिद्धांत. यदा एकेन मृत पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात्, वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इत्येव सत्यम. त्या श्वेतकेतूला उद्दालक महामुनींनी जो उपदेश केला, जशी एक माती जाणली असताना सर्व मातीची भांडी त्याच्यामध्ये माती आहे हे लक्षात येतं. ही सर्व भांडी मातीनी झालेली आहेत हे जसं लक्षात येतं. वाचारंभणं विकारो नामधेयम. गाडग मडक माठ सुरई या सर्व गोष्टी वाचारंभण आहेत, केवळ वरवरच्या बोलण्यासाठी, वेगळ्या निदर्शक करण्यासाठी म्हणून आहेत. मृत्तिका इत्येव सत्यम, पण माती हे जसं सत्य आहे तसं सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवाद्वितीयम. तसं हे विश्व एका सत तत्वाने भरून राहिलेलं आहे. हे विश्व निर्माण होण्याच्या पूर्वी आणि नंतर देखील एक सत तत्वच भरून राहिलेलं आहे, आणि ते एकमेवाद्वितीय आहे. आणि ते तत्व तू आहेस. तत्त्वमसि श्वेतकेतो इति. तेच तत्व तू आहेस. तू आणि ते तत्व यांच्यामध्ये काहीही अंतर नाही, काहीही फरक नाही. तू याचा अर्थ तुझ्या अंतर्यामी असणारी शुद्ध जाणीव शक्ती, ती आणि परमात्मा एकच आहे. तू तेच आहेस. हा प्रमेय. अहम ब्रह्मास्मी हा प्रमेय. अहम याचा अर्थ देह मन बुद्धी नाही. देह मन बुद्धीच्याही बुडाशी असणारी शुद्ध जाणीव शक्ती, ती शुद्ध जाणीव शक्तीच ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म, माझ्या ठिकाणी असणार प्रज्ञान म्हणजे बुद्धीची विशेष ज्ञान निदर्शक स्थिती ही ब्रह्मच आहे. ही जी उपनिषदांची महावाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी, सर्वम खल्विदम ब्रह्म, जे जे काही दिसत आहे ते सर्व, त्याच्यामध्ये त्या सर्वामध्ये मी देखील आलो, ब्रह्मस्वरूपच आहे. अहम ब्रह्मास्मी तत्त्वम असि, ही जी प्रमेय आहेत, ही प्रमेय प्रमेय महापुरे ये मती गंगा, हे मती गंगा ये थोरे तैसा वरिष उदारे तिठिवेनी. सिद्धांतांचे महापूर. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. सिद्धांत
अशा प्रकारच्या सिद्धांतांचे जे महापूर आहेत ते महापूर येवोत. त्या महापुरानी माझी मती गंगा ही थोर होऊन जाऊ. नुसती शरद ऋतूतली नदी नको, तर तिला महापूर यावा आणि हा महापूर सिद्धांतांचा असावा. प्रमेय महापुरे हे मती गंगा ये थोरे तैसा वरीश. असा महापूर येईल मतीरूपी नदीला, गंगेला तसा वर्षाव कर. तैसा वरीश उदारे दिठीवेनी. आपल्या उदार अशा दृष्टीने ही दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेसी. आगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. सर्व विश्वाचा एकमेव आश्रय असणारे असे आपण आगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा. प्रसाद म्हणजे प्रसन्नता, प्रसाद म्हणजे कृपा. प्रसाद रूपी चंद्रमा आपला प्रसाद रूपी, कृपा रूपी, प्रसन्नता रूपी चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. जसं पूर्ण चंद्रामुळं, पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रामुळं समुद्राला भरत येतं, तसं तुमच्या प्रसाद रूपी चंद्रम्यामुळं, पौर्णिमेच्या चंद्रम्यामुळं मला माझ्या स्फूर्तीला, काव्य स्फूर्तीला भरत येऊ. जी अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्तीचे रसवृत्तीचे. सद्गुरूरूपी चंद्रानी मला अवलोकन केल्यावर मग माझ्या ज्ञानसागराला भरता येईल. जी अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्तीते रसवृत्तीचे. मग सर्व रस हात जोडून माझ्या समोर उभे राहतील. मी त्याचा हवा तसा वापर करू शकेन. करुण रस, शांत रस, 9 प्रकारचे रस सांगितलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी विशेष करून शांत रस वापरला. एका ठिकाणी म्हणतात की शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते. इतका शांत रस भरून वाहतो आहे माझ्या निरूपणातून की तो पात्र ओलांडून देखील बाहेर जातो आहे. हे जे रस आहेत, या रसाची निर्मिती हे साहित्याचं एक वैशिष्ट्य समजलं जातं. जर रसाची निर्मिती झाली नाही, जो प्रतिपाद्य विषय आहे त्या प्रतिपाद्य विषयाच्या संबंधी जे काही शब्द वापरले जातील, त्या शब्दाच्या सामर्थ्यामुळं बोलणारा आणि ऐकणारा याच्या ठिकाणी विशिष्ट भाव निर्माण होतात. त्या भावामुळं ऐकत असलेला विषय अधिक गोड वाटायला लागतो. त्याला रस असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मी जे बोलेन त्याच्यामध्ये रस निर्मिती व्हावी. जी अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्तीते रसवृत्तीचे तव संतोषोनी श्री गुरु राजे म्हणितले विनती व्याजे मांडिले देखोनी तुझे स्तवन मिशे. एवढं सगळं ऐकल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की संतोषोनी श्री गुरु राजे म्हणितले. निवृत्तीनाथ प्रसन्न झाले आणि ते असं म्हणाले, विनती व्याजे मांडिले देखोनी तुझे स्तवन मिशे.
स्तवनाच्या निशाणी, स्तवन करण्याच्या योगाने माझ्यापासून कोणीतरी तू वेगळा आहेस. बघा, तव संतोषोनी श्री गुरुराजे म्हणितले विनती व्याजे. स्तवन करून आणि काही मागण्याची विनंती करून त्याच्या मिशानी आपण सद्गुरु तत्वापासून वेगळे आहोत असं द्वैत कल्पून तू जे काही बोललास, हे असो आता वांजटा. तर ती आता व्यर्थ बडबड थांबव असं निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणाले. जर तू आणि मी कोणी वेगळे असतो तर मग स्तवन आहे, बोलणं आहे, हे असो आता वांजटा. तो ज्ञानार्थू करुनी गोमटा ग्रंथू दावी उत्कंठा भंगो नाही. जे काही तू सांगतो आहेस तर ती उत्कंठा, हे निरूपण खूप लांबून, हे स्तवन खूप लांबून कदाचित भंग होईल. तशी भंग होऊ देऊ नकोस. तुला जे काही सांगायचं आहे, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला उपदेश तोच तू सांगत राहा. अशी विनंती करण्याच्या निमित्ताने आणि स्तवन करण्याच्या निमित्ताने तू आपल्या स्वतःला माझ्या स्वरूपापासून वेगळं काढलेलं आहेस. ते आता बास झालं. आता ग्रंथ काय सांगतो ते तू सांग. हो का जी स्वामी, हेची पाहत होतो मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं का? हो का जी स्वामी, हेची पाहत होतो मी. जे श्रीमुखा, जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग. जे तुम्ही आपल्या श्रीमुखांनी मला ग्रंथ सांगावा असं म्हणावं, म्हणाल, हेच मी पाहत होतो. आपण बोलतो आहोत ते समोरच्याला हवं आहे की नाही हे कधी कधी आपल्या लक्षात येत नाही. आपण आपलं बोलत राहतो, सांगत राहतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले, या स्तवनाच्या मिशानी मी हेच पाहत होतो की आपण पुन्हा एकदा मला सांगावं की आता ग्रंथ सांग. सहजे दुर्वेचा डिरू अंगेची तव अमरू वरी आला पुरू पियुषाचा. समजते का काही काय उभी आहे? सहजे दुर्वेचा डिरू अंगेची तव अमरू वरी आला पुरू पियुषाचा. दुर्वा ही जी एक वनस्पती आहे, गवत आहे, त्याचा अंकुर सहजे दुर्वेचा डिरू अंगेची तव अमर, तो स्वभावतःच अमर असतो. म्हणजे आता उन्हाळा जसा होईल तसं माळ रानावर कुठेही गवताचा थांग पत्ता लागणार नाही, सगळं काही नाही असं होऊन जातं. पण त्याचे अंकुर, त्याची बीज अमर असतात, भूमीच्या आत ती तशीच असतात. आणि जेव्हा वर्षाव होतो तेव्हा पुन्हा एकदा ती सगळी धरती हिरवीगार करून टाकतात. सहजे दुर्वेचा डिरू अंगेची तव अमरू वरी आला पुरू पियुषाचा. अशा रीतीने माझं जे बोलणं आहे तर ते दुर्वेसारखं, त्याची मुळं, काळं मुळं, खोल, अमर अशीच आहेत. पण उन्हाळ्यात ती दुर्वा काय करणार? ते गवत नाहीसं होऊन जातं. त्यामुळे त्या दुर्वेला देखील उगवण्यासाठी वर्षावाची गरज असते. वरी आला पुरू पियुषाचा, तर हा वर्षा वर अमृताचा झाला, साध्या पाण्याचा देखील नाही, पावसाचा देखील नाही. तरी आता येणे प्रसादे. जे माझ्या ठिकाणी हे सांगण्याची स्फूर्ती होतीच, पण तुम्ही श्रीमुखांनी सांगा असं म्हटलं तर हाच मला प्रसाद आहे,
हाच माझ्याकरता अमृताचा वर्षाव आहे. तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे मूळ शास्त्र पदे वाखाणी. केवढा आत्मविश्वास आहे बघा. आता एवढा प्रसाद मला पुरे आहे. येणे प्रसादे विन्यासे म्हणजे विस्ताराने, विदग्धे म्हणजे अत्यंत स्पष्ट करून. मी विस्तारही करीन आणि स्पष्टताही राखीन. मूळ शास्त्र पदे वाखाणी परी जीवा आतुलीकडे. जैसी संदेहाची डोणी बुडे ना श्रवणी तरी चाडे वाढी दिसे. श्रोत्यांच्या जीवाच्या आतुलीकडे अंतःकरणातील संदेहाची डोणी बुडे, संदेह रूपी नौका बुडून जाईल. एवढंच नाही तर ना श्रवणी तरी चाडे वाढी दिसे. श्रवणाच्या ठिकाणी नुसता संदेह बुडून जाईल असं नाही, तर ऐकण्याच्या विषयी चाड म्हणजे आवड वाढती दिसेल. तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी. माले मागुनी घरी गुरुकृपेच्या. माले म्हणजे भिक्षा. गुरुकृपेची भिक्षा मागून माझं बोलणं अशा रीतीने प्रगट होवो की त्याच्यामध्ये मधुरताही असेल, की ज्या मधुरतेने श्रोत्यांच्या जीवांचे संदेह फिटून जातील, संदेहरूपी नौका बुडून जातील. तसंच त्यांच्या ठिकाणी श्रवणाविषयी चाड वाढती उडती वाढती अशी निर्माण होईल, सतत वाढत राहील. त्यांची उत्कंठा वाढत राहील. अशी मधुरता माझ्या बोलण्याला प्राप्त होवो हे मी गुरुकृपेत, गुरूंच्या घरी माले मागून म्हणजे भिक्षा मागून गुरुकृपेची प्राप्त करून घेतलेलं आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. 14व्या अध्यायातली हे गुरुस्तवन आता आपण पाहिलं. आता याच्या नंतर पुढच्या रविवारी तेव्हापासून 16व्या अध्यायामध्ये मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू. आता 16व्या अध्यायाचं गुरुस्तवन आपण पाहणार आहोत. हरिओम. विठ्ठल विठ्ठल योगी थोरयाही तत्वज्ञानी संत तो सत्कविवर